नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो बघा, या ठिकाणी मी सर्वप्रथम बघा आपल्या आईवडिलांना मित्रांनो वंदन करतो आणि या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्या या ठिकाणी व्हिडिओला बघा सुरुवात करतो। कारण मित्रांनो बघा या ठिकाणी कधी कधी बघा आईवडिलांना देखील मित्रांनो वंदन करणं या ठिकाणी बघा आपलं एक कर्तव्य आहे। कारण मित्रांनो बघा या ठिकाणी त्यांच्यामुळेच बघा मित्रांनो आपलं आज या ठिकाणी अस्तित्व आहे। म्हणून मित्रांनो त्यांना देखील या ठिकाणी बघा कधी कधी मित्रांनो वंदन तुम्ही या ठिकाणी करत राहा। ओके मित्रांनो, बघा या ठिकाणी आपण आज जे की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET 2025 साठी मित्रांनो जे की मराठी व्याकरण व मित्रांनो परिसर अभ्यास पाहणार आहोत। या बघा मित्रांनो आपल्या या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मराठी व्याकरणाचे 30 गुण प्लस परिसर अभ्यासाचे 30 गुण बघा असे टोटल मित्रांनो 60 गुणाची बघा मित्रांनो तयारी बघा या आपल्या मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही करून घेणार आहोत। म्हणून बघा हा आपला आजचा संपूर्ण भाग तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। आणि नवीन असाल पहिल्यांदा जर तुम्ही आपला या ठिकाणी व्हिडिओ अभ्यासत असाल पहिलं बघा आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब मात्र या ठिकाणी अवश्य करून घ्या। ओके, प्रश्न पहिला बघा, वाक्य पूर्ण करायचा आहे आपल्याला समोरचा। बघा वाहन चालकाच्या बघा मित्रांनो प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना डॅश 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 डॅश। बघा मित्रांनो वाहन चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना काय झाली तर बघा जी की क्रमांक अ टळली मित्रांनो असा या ठिकाणी वाक्याचं मित्रांनो पूर्ण रूप होतं। ओके, जी की बघा क्रमांक अ या ठिकाणी टळली आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे। पुढचा दुसरा प्रश्न बघा, हां, धाकट्या भावाला राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले त्याला बघा मित्रांनो या ठिकाणी लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल तर बघा मित्रांनो धाकट्या भावाला राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले त्याला लिहिलेले पत्र कोणत्या स्वरूपाचे असेल किंवा प्रकारचे असेल तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक अ अभिनंदन पत्र असेल। ओके, लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न, शिवाजी कोण होता? बघा मित्रांनो शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर बघा मित्रांनो शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक बघा जे की क्रमांक गोविंद पानसरे हे आहेत। लक्षात असू द्या। पुढचा चौथा प्रश्न, हलाहल बघा मित्रांनो हलाहल या शब्दाचा अर्थ काय आहे तर हलाहल या शब्दाचा अर्थ बघा जे की क्रमांक ड विष असा होतो। पुढे पाचवा प्रश्न बघा, पुढील शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर कलत्र मित्रांनो बघा कलत्र या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे बघा जे की क्रमांक अ बायको आहे। लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे मित्रांनो। बघा या ठिकाणी मी बघा या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मराठी खास करून मित्रांनो मराठी व्याकरणचे मित्रांनो ज्या टॉपिकवरचे मित्रांनो प्रश्नसंच या ठिकाणी काढलो आहे बघा मित्रांनो त्या टॉपिकवरचेच मित्रांनो बघा तुम्ही या ठिकाणी शक्यतो बघा मित्रांनो प्रश्नसंच परीक्षेला जाण्या अगोदर करून जाण्याची मित्रांनो तयारी या ठिकाणी करून घ्या। ओके, बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाची बात सांगतो ती म्हणजे काय बघा, शिक्षक पात्रता परीक्षा पहिल्याच प्रयत्नात मित्रांनो पास करण्यासाठी आपला सामान्य विज्ञान मराठी व्याकरण व चालू घडामोडींचा 5000 प्लस प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा। बघा लगेच खरेदी करण्यासाठी 7414939007 या नंबरवर फक्त 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट लगेच सेंड करून टाका। अवघ्या बघा 1 ते 2 मिनिटाच्या आत बघा आम्ही हा महाठोकळा मित्रांनो तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ। मित्रांनो बघा जवळपास 3 दिवसाचा बघा या ठिकाणी कालावधी आपल्याला उरलेला आहे। म्हणून मित्रांनो आपला महाठोकळा लगेच बाय करून घ्या मित्रांनो, कारण कमी वेळेमध्ये मित्रांनो बघा जास्त अभ्यास करण्यासाठी आपला हा महाठोकळा खूपच तुम्हाला ठिकाणी उपयोगी पडणार आहे। म्हणून मित्रांनो आपला हा महाठोकळा बाय करून घ्या आणि मित्रांनो बघा तुमच्या ठिकाणी आत्ताच्या आता स्वप्न पूर्ण करण्यासाठी मित्रांनो एक वाटचाल तुम्ही बघा लगेच या ठिकाणी तुमच्या दिशेने मित्रांनो करू शकता। ओके, बाकी तुमची मर्जी असू द्या। पुढचा प्रश्न बघा सहावा, सौजन्य या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता आहे तर बघा मित्रांनो सौजन्य या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता आहे एवढं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। तर बघा मित्रांनो जे की असभ्यता मित्रांनो बघा याचा मित्रांनो जे की विरुद्ध अर्थाचा शब्द होतो जे की लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे। ओके, पुढचा प्रश्न, हां, चुरमुरे खात बसणे या वाक्यप्रचाराचा बरोबर अर्थ कोणता? चुरमुरे खात बसणे मित्रांनो या वाक्यप्रचाराचा बरोबर अर्थ
जे की बघा मित्रांनो क्रमांक 3 बघा, जे की फक्त अ आणि ब बरोबर आहे मित्रांनो. म्हणजेच बघा जे की खजील होणे आणि पदरी काहीही न पडणे मित्रांनो बघा, असे याचे 2 अर्थ होतात. जे की बघा मित्रांनो क्रमांक 3 अ आणि ब बरोबर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर आहे. पुढे 8वा प्रश्न बघा पुढचा. हां, गळ घालणे बघा मित्रांनो, गळ घालणे म्हणजे काय? तर गळ घालणे म्हणजे काय? तर जे की बघा फार आग्रह करणे मित्रांनो, असा त्याचा अर्थ होतो. पुढचा प्रश्न बघा, हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागणे या म्हणीस समानार्थी म्हण पुढीलपैकी कोणती? बघा मित्रांनो, हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागणे या म्हणीची समानार्थी म्हण आपल्याला ओळखायची आहे. तर जे की बघा क्रमांक अ, अर्धी टाकून सगळीला धावणे मित्रांनो बघा, असा याचा अर्थ होतो, जे की लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. पुढे 10वा प्रश्न बघा. हां, पुढील पर्यायातील योग्य शब्दसमूह सुचवायचा आहे किंवा ओळखायचा आहे. तर बघा मित्रांनो, अबदारखाना मित्रांनो, अबदारखाना मित्रांनो या शब्दासाठी योग्य बघा जे की शब्दसमूह कोणता असेल, तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ब, स्वच्छ गार पाणी ठेवण्याची जागा म्हणजे मित्रांनो बघा जे की अबदारखाना आहे. लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके, जे की बघा क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर होय. पुढचा प्रश्न बघा, अजर म्हणजे काय? तर मित्रांनो अजर म्हणजे काय? तर जे की बघा क्रमांक मित्रांनो अ, जास्त कधीच मित्रांनो बघा म्हातारपण जास्त मित्रांनो चुकीचं आहे. तर जास्त आहे बरं मित्रांनो, जास्त या ठिकाणी मी लिहितो, थोडंसं टायपिंग मिस्टेकने जास्त पडलं आहे. जास्त कधीच म्हातारपण येत नाही असाला मित्रांनो जे की अजर असे म्हणतात, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघा 12वा. ध्वनिदर्शक मित्रांनो बघा, मुंग्यांचा यासाठी आपल्याला जे की ध्वनिदर्शक शब्द सुचवायचा आहे. तर मुंग्यांच्यासाठी ध्वनिदर्शक शब्द कोणता असेल, तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ब बघा, गुंजारव, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, मुलांचा घोळका तशी उतारूंची मित्रांनो बघा, जसा मुलांचा घोळका असतो तसे मित्रांनो बघा जे की उतारूंची असते झुंबड, जे की बघा क्रमांक लक्षात असू द्या. मित्रांनो बघा, हे या ठिकाणी समूहदर्शक शब्द आहेत. मुलांच्या समूहाला घोळका म्हणतात, तर उतारूंच्या मित्रांनो समूहाला जे की मित्रांनो बघा क्रमांक जे की झुंबड असे म्हणतात, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न 14वा. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? मित्रांनो बघा, या चारीपैकी शुद्ध शब्द म्हणजे जे की बघा क्रमांक ड, कपिला षष्टी, पला पहिली विलांटी आणि ष्टीला जे की दुसरी विलांटी, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न 15वा पहा, ये रे कुत्र्या खा माझा पाय. बघा मित्रांनो, ये रे कुत्र्या खा माझा पाय या म्हणीचा योग्य अर्थ द्यायचा आहे आपल्याला. तर मित्रांनो बघा, याचा जे की योग्य अर्थ आपणहून संकट ओढवून घेणे याचा असा बघा मित्रांनो अर्थ होतो. पुढचा प्रश्न, जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर बघा मित्रांनो, जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर जे की बघा क्रमांक ब, 131वा क्रमांक आहे, लक्षात असू द्या. पुढचा मित्रांनो बघा, नुसतं बघू नका, बघण्यासोबत हे संपूर्ण बघा लिहून घ्या. लिहून घेऊन बघा 24 ते 48 तासाच्या आत बघा मित्रांनो हे संपूर्ण बघा पाठांतर करण्याचा प्रयत्न बघा या ठिकाणी करून घ्या मित्रांनो. कारण 100% मित्रांनो परीक्षेमध्ये जे विचारलं जाणार मित्रांनो तेच बघा या ठिकाणी आम्ही तुम्हाला देत आहोत. म्हणून या ठिकाणी वेळ ऑदर बघा दुसरीकडे कुठे वेळ वाया घालण्याकरता मित्रांनो हे आपले संपूर्ण भाग तुम्ही या ठिकाणी बघा शेवटपर्यंत अभ्यासून घेत जा. कारण मित्रांनो बघा 100% या ठिकाणी तुम्हाला या आपल्या प्रत्येक भागातून या ठिकाणी फायदा तुम्हाला होतच असतो. ओके मित्रांनो, यासोबत जर तुम्हाला मॅथ रिझनिंग जर समजा अवघड वाटत असेल तर मित्रांनो बघा स्पेशल अशी बघा मॅथ रिझनिंगची बघा मित्रांनो प्लेलिस्ट आम्ही या ठिकाणी आपल्या चॅनलवर मित्रांनो अवेलेबल करून दिलेली आहे. त्या प्लेलिस्टला व्हिजिट करा मित्रांनो. या प्लेलिस्टची बघा जी की लिंक आपल्या आजच्या व्हिडिओच्या बघा मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला अवेलेबल करून देतो. आणि ते मित्रांनो संपूर्ण मॅथ रिझनिंगचे मित्रांनो भाग तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या. कारण मित्रांनो एकदम मित्रांनो बघा सोप्या ट्रिक्सनुसार मित्रांनो कोणत्याही सूत्राचा कसल्याही प्रकारचा वापर न करता एकदम मित्रांनो कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न कशा प्रकारे सोडवायचे मित्रांनो बघा हे या ठिकाणी आपल्या आजच्या मित्रांनो आम्ही त्या संपूर्ण व्हिडिओमध्ये या ठिकाणी सांगून दिलेली आहे. म्हणून अवश्य बघा मागील एकदाशी तुम्ही जे काही प्लेलिस्ट आहे मित्रांनो ते या ठिकाणी बघा पाहून घ्या. ओके बघा पुढचा 17वा प्रश्न बघा,
भारताने मेलिसा चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या कोणत्या देशांना मानवतावादी मदत पाठवली आहे? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक जे की वरील दोन्ही ओके लक्षात असू द्या. क्युबा व जमैका मित्रांनो या दोन्ही देश या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे जे की वरील दोन्ही. क्रमांक बघा मित्रांनो भारताने मेलिसा चक्रीवादळामुळे मित्रांनो बघा प्रभावित झालेल्या क्युबा व जमैका मित्रांनो बघा या दोन देशांना मानवतावादी मदत पाठवली होती जे की बघा लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके बघा मित्रांनो हे संपूर्ण बघा जे की करंट अफेअर्सवरचे प्रश्न आहेत म्हणून मित्रांनो लिहून घ्या आणि पाठांतर करा नसता लक्षात असू द्या. ओके पुढचा प्रश्न 18वा बघा तर या ठिकाणी कोणता आहे बघा 2025 नाटो शिखर परिषद कोणत्या देशाने आयोजित केली होती? तर बघा मित्रांनो 2025 नाटो शिखर परिषद कोणत्या देशाने आयोजित केली होती? तर जे की बघा क्रमांक मित्रांनो क जे की नेदरलँड या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघा अंधारी अभयारण्य बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर अंधारी हे मित्रांनो बघा जे की अभयारण्य मित्रांनो जे की बघा क्रमांक अ चंद्रपूर मित्रांनो या जिल्ह्यामध्ये आहे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न भीमा व तुंगभद्रा या दोन नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर भीमा व तुंगभद्रा मित्रांनो बघा या दोन नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो कृष्णा या नदीच्या मित्रांनो बघा दोन्ही उपनद्या आहेत जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. बाकीचे बघा पुढचे मेळघाट अभयारण्याची स्थापना कधी झाली? तर बघा मित्रांनो मेळघाट अभयारण्याची स्थापना हे मित्रांनो बघा जे की क्रमांक 1974 साली झालेली आहे. पुढचा प्रश्न मनोहरगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मनोहरगड हा किल्ला बघा मित्रांनो जे की क्रमांक सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा 23वा प्रश्न गणेशपुरी हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा कोणत्या जिल्ह्यात येतो? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो पालघर मित्रांनो बघा या जिल्ह्यामध्ये गणेशपुरी हा गरम पाण्याचा झरा आहे. पुढचा प्रश्न पंजाबराव देशमुख या समाजसुधारकाने बघा या समाजसुधारकाचे जन्मस्थळ कोणते आहे? तर बघा पंजाबराव देशमुख मित्रांनो या समाजसुधारकाचे जे की जन्मस्थळ कोणतं आहे? तर बघा जे की क्रमांक पापळ हे आहे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न वायुदाब मोजण्याचे एकक कोणते आहे? तर बघा मित्रांनो वायुदाब मोजण्याचे एकक या ठिकाणी कोणतं आहे? ते म्हणजे बघा जे की क्रमांक मिलीबार हे आहे लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचे. पुढीलपैकी कोणता रोग कीटकांमार्फत होणारा रोग नाही? तर बघा मित्रांनो पुढीलपैकी कोणता रोग हा कीटकांमार्फत होणारा रोग नाही? तर बघा जे की घटसर्फ हा मित्रांनो बघा रोग जो की मित्रांनो बघा कीटकांमार्फत होणारा रोग नाही. जर घटसर्फला सोडलं हिवताप पटकी व अतिसार हे बघा मित्रांनो तीनही रोग बघा मित्रांनो जे की कीटकांमार्फत मित्रांनो बघा जे की पसरणारे रोग आहेत. ओके जे की बघा क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे बघा बंगालची फाळणी कधी रद्द झाली? तर बघा मित्रांनो बंगालची फाळणी ही मित्रांनो बघा जे की 1911ला रद्द झालेली आहे जे की मित्रांनो बघा 1905 मित्रांनो बघा लॉर्ड कर्झन मित्रांनो बघा या गव्हर्नर जनरलने मित्रांनो बंगालची फाळणी केली होती आणि मित्रांनो बघा जे की क्रमांक मित्रांनो बघा जे की 1911 मित्रांनो बघा ही बंगालची फाळणी मित्रांनो बघा जी की रद्द करण्यात आलेली होती. ओके लक्षात असू द्या. पुढे बघा 28वा प्रश्न हत्तीरोग दिवस कोणत्या दिवशी बघा साजरा केला जातो? तर बघा लक्षात असू द्या हत्तीरोग हा दिवस बघा मित्रांनो जे की 15 नोव्हेंबर रोजी मित्रांनो बघा जे की साजरा केला जातो. पुढचा ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर बघा मित्रांनो ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना या ठिकाणी जे की बघा क्रमांक दादाभाई नौरोजी मित्रांनो यांनी केलेली होती. शेवटचा प्रश्न बघा जागतिक सायकल दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर बघा मित्रांनो जागतिक सायकल दिवस बघा कोणत्या दिवशी या ठिकाणी साजरा केला जातो? या प्रश्नाचं बघा जे की योग्य आन्सर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि बाकी व्हिडिओ कसा वाटला ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगून टाका. आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत देखील आपला आजचा संपूर्ण भाग या ठिकाणी अवश्य शेअर करा. अद्याप तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी करा अभ्यास.